हा बघ. नमस्कार मित्रांनो, मी निर्लज्ज माणूस म्हणजेच योगेश साठा स्वागत करतो आहे नवीन ब्लॉगमध्ये. बरेच दिवस मी व्हिडिओ टाकले नव्हते, ब्लॉग टाकले होते, जरा कामामध्ये बिझी होतो. सध्याच माझी ट्रान्सफर मुंबई टू सिंधुदुर्ग येथे झाली आहे. आता मी कायमचं स्थायिक सिंधुदुर्गात तिथे झालेलो आहे. तिथे आल्यानंतर बरेच ब्रेक कॉल मला येत आहेत. आत्ता थोड्या वेळापूर्वी मला अमोलचा कॉल आला होता की त्याच्या मागरामध्ये एक साप आलेला आहे. साप त्याला ओळखता आला नाही, कदाचित अजगर असावा किंवा घोडच असावा. आता जाऊन चेक करूया. मी सध्या गडबडीत असल्यामुळे स्टार्ट करताना निघताना व्हिडिओ काढू शकलो नाही. पोचतोय तिथे मी थोड्या वेळातच. पोचल्यानंतर बघूया तिकडे कोणता साप आहे. घरी पोचल्यानंतर आपल्याला कळेल. ॲक्च्युली आता आहे गोरसला. गोरसवरून मला मी हिवाळे मार्गे कसालचा हिवाळे मार्गे जो रस्ता आहे तिथे मी अमोलच्या घरी चाललो आहे. आसगणीला राहतो अमोल. तुम्ही त्याला सगळे ओळखतच असाल. अमोल सावंत खूप फेमस व्यक्तिमत्व आहे सिंधुदुर्गातलं. तर त्याच्या घरी मांजरामध्ये साप आलेला आहे. कोणता साप आहे ते मला अजून त्यालाही माहिती नाही आहे. कदाचित मेबी त्याच्या पॅटर्नवर तो मेबी घोणस किंवा पायथन अजगर असावा. पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मला नक्की आवडेल. तर पोचलो आता जस्ट. उशीर झाला रे खूप. लांब आहे तसं. कारने जास्त वेळ लागतो पण बाईकने लवकर येतं. हो. भारी आहे रे जंगल. इथून ना पाणी वाहतं. इथे काय आता सध्या बंद होतं पाटाचं. तिकडे वाहतं. अच्छा अच्छा, भारी पाट आहे. इथे पुढे कुठे आहे मांगर? अच्छा, ह्याच्यात आहे काय? वहिनींना ठेवलंय काय? वहिनींना बघायला 5:30 वाजल्यापासून इथेच आहे. अरे बापरे. नाही अरे, मी ऑफिस मध्ये तुझा कॉल आला, लगेच सुटलो. म्हटलं मग बोलो पहिलं जाऊया. नमस्कार. कुठे आहे? आतमध्ये आहे काय? हा बघ, अजगर आहे. अजगर पकडल्या. कोण आहे? अजगर अजगर अजगर. डेंजर रे. त्याला पिशवीत भरूया. कसा वाटतं? इंडियन रॉक पायथन. आपल्या इकडे ना आगीय घणस म्हणून याला मारतात. लहान असतं. सेम दिसतं ना. हा, ह्याच्यामध्ये ना पॅटर्न मध्ये फरक असतो. आगीय घणस असतो ना, त्याच्या पॅटर्न मध्ये मी फोटो टाकेनच. ओके. ह्याच्यामध्ये पण तुला दाखवतो. आगीय घणस असतो ना, त्याला लाईनीत आहेत ना, लाईनीत हे दिसतात. हे चेन सारखे असतात. एकदम प्रॉपर चेन असतात आणि ह्याचे ओबडधोबड असतात. हे दिसतात. हे मार्किंग जे आहेत ना ते थोडेसे हे असतात आणि स्मूथ स्किन असते. चेहऱ्याचे तुम्ही बघितलं ना ह्याला तर बराच फरक असतो. ऑब्झर्वेशन केलं ना प्रॉपर कुठल्याही सापाचं, जे विषारी साप आणि बिनविषारी साप. विषारी साप आहेत ना ते मोस्टली 5 ते 6 आहेत. बाकी सगळे बिनविषारी. तर मग ते 5 बिनविषारी सापांचे फोटो जरी आपल्या मोबाईलमध्ये ठेवले, कुठलाही घरात साप कुठे आला तर त्याच्यानुसार आपण कंपॅरिझन करू शकतो दोन्ही सापाचं. म्हणजे आता ह्याचे पॅटर्न आणि घोणसचे पॅटर्न तुला दोन्ही फोटो पाठवेल. त्यामध्ये बराच डिफरंट असतो. तर काही लोक याला घोणस म्हणून मारतात, पण हा पूर्णपणे बिनविषारी आहे. आणि याचा गैरसमज आहे की हा माणसांना गिळतो वगैरे. असं काही नाहीये. 10-12 फुटाचा असला तरी आहे ना, याचा जो हा जबडा आहे
हा जो जबडा उघडतो ना तो जास्त मोठा उघडत नाही आणि हे छोटा असल्यामुळे आपल्या शरीराचं हे जे हाड आहे बरोबर कॉलर बोन ते खूप स्ट्रॉंग असतं, त्याच्यामुळे तो गिळता येत नाही. ती गैरसमज आहे. बाहेर गावातला व्हिडिओ बघून व्हायरल होतात ना. बाहेर गावचा एक साप आहे म्हणजे दुसरा पायथन, आफ्रिकन पायथन वगैरे, ते मोठे असतात. मला टच करायचंय त्याच्या स्किनला. टच करायचंय. बापरे, कधी पकडलं चावत नाही तू. हाय नरम हा नरम सेम दिसतं आग्या गंजासारखं. आग्या गंजासारखं फरक खूप आहे शेफ्टीमध्ये किंवा अशा पॅटर्न मध्ये आहेत ना, खूप फरक असतो. पण पहिल्यांदा असं बघितलं कोण तर आग्या गंज मारतात त्याला. चल बाबा एकाचे प्राण वाचवलं, नाहीतर तू नसतस तर काहीतरी मारल्यानेच पण असतं. लोक तेच करतात. आमचं काय ओळख. आता इथे आल्यापासून कसं मला एक 2-4 कॉल आले. एक नागाचा आला, एक ह्याचा आला. लोकांना तर समजलं की लोक मारत नाही. अवेअरनेसची गरज आहे रे लोकांमध्ये की सापाचं ऍक्च्युली काय आहे. चला आता हे आम्ही लांब नेऊन सोडतो जंगलात. फायनली चला आता सापाक सोडूक चाललो, म्हणजे अजगराचं पिल्लू आहे ना. बऱ्यापैकी हे मोठं आहे. पिल्लू अजून लहान असतं, बऱ्यापैकी यंग आहे. आणि पूर्ण मोठं असतं केवढं तरी अंदाजे 18-20 फूट 22 फूट. हो, इकडे जंगलच आहे सगळा आरामात. तर आम्ही आता पोहोचलो जंगलात आणि आता एका रिलीज करूचो. खालच्या साईडला पाणी वाहता पाण्याचं. चला जा गेल्या घरी सुखी राहा. जा. अरे जाऊचा नाही काय तुझा, खरं जाऊचा. तर अमोलच्या मांगरात आपण मांगरच बोलतात ना. मांगरमध्ये आपण एक छोटासा अजगर पकडला, त्याला रिलीज पण केलेलं आहे. त्याच्यामुळे अमोलने मला एक केक दिला होता खायला. तो केक पण खाऊन संपलेला आहे आणि स्पेशल आवळा ज्यूस तेही संपलेलं आहे. आपण सुखरूप त्याच्या घरी आता फिरत असेल. आणि धन्यवाद तुम्ही आम्हाला बोलवल्याबद्दल, कारण सापाला मारण्यापेक्षा सापाला वाचवणारे पहिल्यांदा आम्ही असं सर्पमित्र बोलवलं, नाहीतर आमच्याकडे दिसलं काय मारतात नाही. आता कधी पण असेल ना बिनधास्त मला कॉल कर. आणि ह्याने काय केलं होतं, रूम लॉक केली होती, म्हणजे त्याच्यावरती लक्ष ठेवून होता. सापाला म्हणजे सर्पमित्राला जर तुम्ही कॉल केलं तर सापावरती लक्ष ठेवा. कारण काय होतं, काही वेळेला आम्ही एवढा लांबून पळत येतो आणि साप जागेवर नसतो. ते सांगतात की अरे आम्ही इथे बघितला होता, पण साप जिथे नसतो. तर त्याच्यावरती लक्ष ठेवा. जर खरंच तुम्हाला असं वाटतं की तो पकडून कुठेतरी सुरक्षित सोडला गेला पाहिजे तर लक्ष ठेवा थोडंसं. आणि जर गेला असेल तर ठीक आहे, त्याला जाऊ द्या. दुसरी गोष्ट, कॉन्टॅक्ट नंबर तर मी व्हिडिओमध्ये नाही देऊ शकत, कारण व्हिडिओ जर चुकून कुठेतरी भया लोकांकडे गेले तर बरेचसे कॉल येतील. त्याच्यामुळे मी कॉन्टॅक्ट नंबर देत नाही. पण जर कोणाला गरज असेल आणि काय अडचण असेल सापाच्या बाबतीमध्ये, किंवा कोणालाही साप किंवा विंचू काही असू द्या, असं काही वाईल्ड लाईफबद्दल थोडंसं नॉलेज पाहिजे असेल किंवा काहीतरी मदत पाहिजे असेल तर मला मेसेज करू शकता किंवा अमोलला मेसेज करा. अमोल मला कॉन्टॅक्ट नंबर तुमचा देईल, त्यालाही मेसेज करू शकता, मलाही करू शकता. पूर्ण व्हिडिओ त्याच्याही व्लॉगवरती आहे, माझ्यावरती पण व्लॉगवरती आहेच. मी आत्ता सुरू केलं आहे. तर व्हिडिओला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अकाउंटवरती पैसे पण पाठवा, अकाउंट नंबर देतो.